राम राम मंडळी. महाराष्ट्राची कुस्ती केवळ खेळ नाही, तर ती आपल्या मातीशी जोडलेली परंपरा आहे. पूर्वी गावागावात कुस्तीची मोठी मैदान असायची. पैलवानांची नावं घराघरात पोहोचायची आणि कुस्ती पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र जमत असायचे. काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि काही कारणांमुळे कुस्तीला मागे टाकले गेले. अनेक वेळा मातीतील कुस्तीला योग्य तो न्याय मिळाला नाही. तरीही कुस्तीवर प्रेम करणारी माणसं आजही आहेत आणि त्यामुळेच कुस्ती अजून जिवंत आहे. अशाच प्रेमातून आणि जिद्दीतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मल्लिकार्जुन कुस्ती कमिटी, पौड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे यांच्या वतीने एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. कमिटीचे अध्यक्ष पैलवान अमित पिंगळे यांनी काल सुतारवाडी येथे झालेल्या कुस्ती मैदानात जाहीर केले की दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी पौड येथे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांची कुस्ती घेण्यात येणार आहे. ही घोषणा ऐकून महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण ही कुस्ती केवळ दोन पैलवानांमधील लढत नसून ती महाराष्ट्राच्या कुस्तीच्या प्रतिष्ठेशी जोडलेले आहे. पौड येथे दरवर्षी मोठ्या कुस्त्या आयोजित केल्या जातात आणि त्यामुळे हा परिसर आधीपासूनच कुस्तीप्रेमींचे केंद्र म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी महाराष्ट्रातील दोन नामवंत मोठ्या पैलवानांची कुस्ती लागणे ही बाब पौडसह संपूर्ण मुळशी तालुक्यासाठी अभिमानाची आहे. आज अनेक वेळा मोठ्या कुस्त्यांमध्ये बाहेरच्या राज्यातील पैलवानांना संधी दिली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मेहनती आणि गुणी पैलवान मागे पडतात. पण यावेळी महाराष्ट्राचा पैलवान महाराष्ट्राच्याच पैलवानाशी लढणार आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे हे दोघेही मातीशी निष्ठा ठेवणारे, मेहनती आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेले पैलवान आहेत. त्यांच्या कुस्तीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे. या विषयावर याआधी आपण 2 ते 3 व्हिडिओ बनवले होते. त्या व्हिडिओमधून सातत्यानं एकच अपेक्षा व्यक्त केली होती की महाराष्ट्रातील मोठ्या कुस्त्या महाराष्ट्राच्या पैलवानांमध्येच व्हायला हवेत. त्या व्हिडिओंना चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी त्यावर चर्चा केली आणि कुस्ती क्षेत्रात मोठी जनजागृती झाली. आज तीच मागणी प्रत्यक्षात येताना दिसत आहे. हे खूप मोठे समाधान देणारे आहे. आजच्या काळात कुस्ती आयोजित करणं सोपं काम नाही. खर्च मोठा असतो, जबाबदारी मोठी असते आणि काय झालं तर टीकेलाही सामोरे जावे लागते. तरीही पैलवान अमित पिंगळे यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठी कुस्ती जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे धाडसाचे आणि कौतुकास्पद असेच कार्य आहे. त्यांनी हा निर्णय केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर कुस्ती पुढे जावी आणि मातीतील खेळ जिवंत राहावा या विचारातून घेतला आहे. हे स्पष्टपणे जाणवते. या कुस्तीमुळे पौड आणि मुळशी परिसरातील तरुण पैलवानांना, त्याचबरोबर महाराष्ट्रातील पैलवानांना मोठी प्रेरणा मिळणार आहे. प्रत्यक्ष मैदानात दिग्गज पैलवानांची कुस्ती पाहून अनेक मुलांना कुस्ती खेळण्याची इच्छा होईल आणि नवीन पिढी कुस्तीकडे वळेल. हीच कुस्तीची खरी ताकद आहे. या सगळ्या घडामोडी पाहता असे नक्की म्हणता येईल की कुस्तीला पुन्हा एकदा चांगले दिवस येण्याची सुरुवात झाली आहे. मातीतील कुस्तीला मान मिळत आहे, स्थानिक पैलवानांना संधी मिळत आहे आणि कुस्तीप्रेमी पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत. हेच कुस्तीच्या भविष्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. 16 फेब्रुवारी 2026 हा दिवस केवळ एक तारीख नसून तो महाराष्ट्राच्या कुस्तीच्या इतिहासात लक्षात राहणारा दिवस ठरणार आहे. सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे ही कुस्ती जिंकण्या हरण्यापुरती मर्यादित नसून ती महाराष्ट्राच्या कुस्तीच्या आत्मसन्मानाची लढत असणार आहे. मल्लिकार्जुन कुस्ती कमिटी आणि पैलवान अमित भाऊ पिंगळे यांनी घेतलेला हा निर्णय खरोखरच अभिनंदनास पात्र आहे. अशाच प्रकारे कुस्तीला साथ मिळत राहिली तर महाराष्ट्राची कुस्ती पुन्हा एकदा तेजस्वी होईल, यात कोणतीही शंका नाही. धन्यवाद.